आज आपण हरियाणातील एका नदीकिनारी वाढणाऱ्या एका गंभीर आरोग्य समस्येबद्दल बोलणार आहोत. हे एक असं संकट आहे जे खरं तर डोळ्यासमोर आहे, पण तरीही ते अदृश्य आहे. आणि ते का, हेच आपण आज समजून घेणार आहोत. हाच तो प्रश्न आहे जो या संपूर्ण विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे. एखादं संकट आपल्या नजरेआड कसं काय राहू शकतं? यामागे नक्की काय दडलंय? चला तर मग याचा शोध घेऊया. चला तर या कथेच्या पहिल्या भागाकडे वळूया. जमिनीवर नक्की काय घडतंय आणि हे संकट नेमकं कुठे मूळ धरतंय हे पाहूया. तर ही गोष्ट आहे हरियाणातील घग्गर नदीच्या काठावर वसलेल्या गावांची. सिरसा, फतेहाबादसारखे जिल्हे या आरोग्य संकटाच्या केंद्रस्थानी आहेत. इथे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये एक चिंताजनक वाढ दिसून येत आहे. फक्त एका गावाचा हा आकडा बघा. मल्लेवाला नावाच्या एका छोट्या गावात गेल्या 10 वर्षात कॅन्सरमुळे 30 लोकांचा मृत्यू झालाय. विचार करा, ही फक्त आकडेवारी नाही, तर एका संपूर्ण समाजावर ओढवलेलं हे एक मोठं दुःख आहे. आणि इथे फक्त कॅन्सरचे रुग्ण वाढत नाहीयेत, तर काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर जसं की ब्रेस्ट, फुफ्फुस आणि तोंडाचा कॅन्सर ह्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि यामुळेच यामागे काहीतरी गंभीर कारण असावं असा संशय येतो. आता या रहस्यातील मुख्य संशयिताकडे वळूया. आणि तो संशय आहे थेट नदीवर. या समस्येची मुळं घग्गर नदीच्या प्रदूषणात असल्याचं दिसतंय. प्रक्रिया न केलेलं सांडपाणी असो किंवा औद्योगिक कचरा, हे सगळं थेट नदीत सोडलं जाते, ज्यामुळे ही जीवनवाहिनीच विषारी बनलीय. आणि सगळ्यात मोठी चिंता हीच आहे की लोक दररोज हेच दूषित पाणी पित आहेत. वर्षानुवर्षे ह्या पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे होणारे गंभीर परिणाम हेच या आरोग्य संकटाचं मूळ कारण असू शकतं. आता या कथेत एक अनपेक्षित वळण येतंय. आपलं लक्ष प्रदूषणावरून एका अशा गोष्टीकडे वळतंय जी या संकटाला अदृश्य बनवत आहे. आणि ती गोष्ट म्हणजे विश्वसनीय माहितीचा प्रचंड अभाव. जरा या टेबलकडे बघा. हेच ते डेटा ब्लॅक होल आहे. हे सगळे सरकारी स्रोत आहेत, पण आकडे बघा. एकाच जिल्ह्यासाठी एक स्रोत म्हणतो 110 रुग्ण, दुसरा 136, तर तिसरा थेट 754. म्हणजे नक्की खरं काय मानायचं? आपल्याला समस्येची खरी व्याप्तीच कळत नाहीये. पण असं का होतंय? ही माहिती इतकी वेगवेगळी आणि विस्कळीत का आहे? हा प्रश्न आपल्याला थेट त्या व्यवस्थेतील त्रुटीकडे घेऊन जातो, ज्यामुळे हे संकट अदृश्य झालंय. आणि याचं उत्तर आहे अधिसूचित रोग किंवा नोटिफायबल डिझीज. सोप्या भाषेत सांगायचं तर भारतात कॅन्सर हा असा आजार नाही ज्याची माहिती देणं खासगी रुग्णालयांना कायद्याने बंधनकारक आहे. आणि त्यामुळेच हजारो प्रकरणं कधी मोजलीच जात नाहीत, ती सरकारी आकडेवारीत कधी येतच नाहीत. चला, आता या सगळ्या गोष्टी जोडून पाहूया. एका बाजूला प्रदूषण, दुसऱ्या बाजूला माहितीचा अभाव, आणि या सगळ्याचा भार पडतोय आपल्या संघर्ष करणाऱ्या आरोग्य व्यवस्थेवर. या समस्येमुळे कुटुंबांवर किती मोठं आर्थिक आणि भावनिक ओझं पडतंय हे यावरून लक्षात येतं. सिरसा जिल्ह्यात उपचाराची सोय नाही. मग लोकांना हिसार, चंदीगड, अगदी जयपूरपर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. विचार करा त्या कुटुंबांची काय अवस्था होत असेल. म्हणजे बघा, ही स्लाईड या संपूर्ण समस्येचं सार सांगते. 1. कॅन्सरची नोंदणी अनिवार्य नाही म्हणून संकट किती मोठंय हेच कळत नाही. दुसरं, ग्रामीण भागात पुरेसं लक्ष नाही, त्यामुळे अनेक केसेस सुटून जातात. आणि तिसरं, स्थानिक आरोग्य सुविधाच कमकुवत आहेत, त्यामुळे उपचार वेळेवर मिळत नाहीत. हो, सरकार आता काही पावलं उचलताना दिसतंय. नवीन केमो सेंटर सुरू होतंय, कॅन्सर विभागाची योजना आहे. पण समस्येचा आवाका बघता ही फक्त एक सुरुवात आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे. बरं, मग यावर उपाय काय? चला, तज्ज्ञांनी सुचवलेल्या काही स्पष्ट आणि कृती करण्यायोग्य उपायांकडे वळूया. तज्ज्ञांनी एक स्पष्ट 5 कलमी योजना सुचवली आहे. यातला प्रत्येक मुद्दा समस्येच्या मुळावर घाव घालणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे पहिला मुद्दा, कॅन्सरला अधिसूचित रोग बनवणं, जेणेकरून प्रत्येक केसची नोंद होईल आणि आपल्याला संकटाची खरी व्याप्ती कळेल. आणि हे वाक्य या समस्येचं गांभीर्य अगदी स्पष्टपणे मांडतं. ही फक्त एका नदीची किंवा काही गावांची कहाणी नाहीये. ही एक चेतावणी आहे की जेव्हा पर्यावरण आणि आरोग्य व्यवस्था दोन्ही कमकुवत होतात, तेव्हा काय घडू शकतं. आणि शेवटी हा प्रश्न उरतोच की घग्गर नदीसारखी अशी कितीतरी अदृश्य संकटं आपल्या आजूबाजूला असतील, जी योग्य माहिती आणि व्यवस्थेअभावी आपल्या नजरेआड आहेत. यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.